आपण किती हॉटेलमध्ये खाल्लं तरी घरच्या जेवणासारखं समाधान कुठेच नाही. हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बोलणार आहोत खूप साध्या बट आपल्या जीवनातल्या सगळ्यात मोठ्या सुखाबद्दल, म्हणजे रोजचं जेवण. हे बरोबर आहे की नाही? रोजचं साधं घरचं जेवण. कितीही आपण दिवाळीसारखे सण साजरे केले, कितीही फराळ खाल्लं, गोडधोड खाल्लं, किंवा आपण बाहेर हॉटेलमध्ये खाल्लो, बाहेर फिरायला गेलो, 1-2 दिवस बाहेरचं खाल्लं, बट शेवट ज्या गोष्टीत खरं समाधान आहे ते म्हणजे आपल्या घरचं जेवण. हे मला पर्सनली वाटतं. कारण आता दिवाळी झाल्यानंतर मी असं मस्त जेवण बनवलं आणि ज्यावेळेस मी ते खाल्लं त्यावेळेस वाटलं, अरे किती छान, म्हणजे फक्त रोजच्या रोज भाजी पोळी भाकरी हे किती छान जेवण आहे आपलं. बाकीचं काही नसलं तरी चालेल. आपल्याला रोज मिळणारं जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नाही, तर आपल्या कष्टाला म्हणजे कष्टाचं फळ असतं. म्हणजे आईने इतक्या प्रेमाने बनवलं असतं, आपणही कोणासाठी तर इतक्या प्रेमाने बनवतो आणि ते आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. रोजचं साधं जेवण, भाजी भाकरी भात आमटी ताक, हे खरंच सुख आहे. चला तर मी आज बनवलेली आहे बाजरीची भाकरी, गवारीची भाजी आणि कढी आणि भात. कढी भात पर्सनली मला जास्त आवडतो, बट कढी माझ्या मिस्टरांना आवडत नाही, म्हणून मला परत दुसरी भाजी करावी लागली. त्यासाठी मी म्हटलं त्यांना गवार आवडतं तर गवार करूया, म्हणून आजचा हा बेत आहे म्हणजे गवारीची भाजी, कढी भात आणि बाजरीची भाकरी. बाजरीची भाकरी थंडीत खाल्लेली खूप चांगली असते, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी उष्णता वाढवायचं काम जे करत असते ते बाजरीची भाकरी करते. आणि या बाजरीच्या भाकरीसोबत जर सपोज आपल्याला गावरान एखादी भाजी भेटली खाण्यासाठी तर किती छान ना. म्हणजे शेतातली फ्रेश भाज्या जर असतील तर किती छान वाटतं. आणि गवार ही छानच लागते. गवार करण्याच्या पद्धती 2 आहेत, म्हणजे आपण हिरव्या मिरचीची करू शकतो आणि लाल तिखटची करू शकतो. बट मी कढी केली होती हिरव्या मिरचीची, म्हणून मी आज गवार लाल तिखटची केलेली आहे. आणि लाल तिखटची गवार अशी सुकी फक्त तेलामध्ये परतून घ्यायची, जिरे मोहरी लसूण याची फोडणी घालून. इतकी छान आणि टेस्टी होते खाण्यासाठी. प्रत्येकाची भाजी करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते, म्हणजे प्रत्येक गावोगावी सुद्धा भाजी करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात आणि प्रत्येक लेडीजसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवतात. म्हणजे म्हणूनच प्रत्येकाची भाजीची टेस्ट अशी वेगवेगळी असते. म्हणजे मी बनवलेली वेगळी, माझ्या आईने बनवलेली भाजीची टेस्ट तर खूपच छान असते. त्या प्रत्येकाच्या आईची बनवलेल्या हाताची टेस्ट एकदम छानच असते म्हणा. कढी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. म्हणजे कोणाला जास्त घट्ट आवडते, कोणाला पातळ आवडते, कोणाला हिरव्या मिरची म्हणजे जास्त तिखट आवडते, कोणाला कमी तिखट आवडते, कोणाला गोड आवडते किंवा कोणाला गोड तिखट अशा प्रमाणात आवडते. म्हणजे मी आता मला जास्त घट्ट कढी आवडत नाही. मला हिरवी मिरची आणि थोडीशी साखर, म्हणजे गोड आणि तिखट अशी थोडी आंबट गोड मला कढी आवडते. तर त्याप्रमाणे मी बनवली होती. मी कढीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही केली. जर सपोज तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी ते शेअर करून देईल तुमच्यासोबत. जसं की मी तुम्हाला म्हटलं, मी आंबट तिखट अशी कढी बनवली होती. तर मी हिरवी मिरची, थोडीशी साखर, जिरे मोहरी आणि लसूण मिक्सरमधून पेस्ट बनवून घेतली होती आणि तेलामध्ये त्याची फोडणी दिली. आणि कढीला कधीही उकळवत नाहीत, म्हणजे एकदम लहान बारीक गॅसवरतीच ती ठेवायची आणि उकळी फुटून द्यायची नाही, नाहीतर कढी फुटते. आणि कमी गॅसवर त्याला लक्ष ठेवून 5-10 मिनटं अशी मस्त वाफ काढून घ्यायची. आणि त्याच्यानंतर जर सपोज तुम्हाला कढी जास्त थिक आवडत असेल तर आपण त्याच्यामध्ये बेसन जास्त ॲड करायचं. म्हणजे बेसन आणि जिरे मोहरी लसूण मी जसं सांगितलं, कढीपत्ता आणि सपोज कोणाला खोबरं आवडत असेल तरी तुम्ही ते ॲड करू शकता. मिक्सरमधून बारीक करून आपण जिरे मोहरीची फोडणी घालून कढी बनवून घ्यायची. आणि ते थिक होऊन जाते, कारण बेसनाचं प्रमाण त्याच्यामध्ये थोडं जास्त घातलं की ते थिक होऊन जाते. आणि तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर साखर त्याच्यामध्ये ॲड करायची नाही. कोणाला जास्त तिखट असेल तर मिरची 1-2 एक्स्ट्रा घालायच्या आणि तिखट बनवायची. आणि बाजरीच्या भाकरीसोबत नॉर्मल, म्हणजे जास्त थिक कढी चांगली नाही वाटत, नॉर्मलच पातळ कढी आणि बाजरीची भाकरी आणि राईस, इतकं छान कॉम्बिनेशन आहे हे. माझं तर फुल टाईम फेवरेट आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलं, मी बाजरीची भाकरी बनवली आहे आणि मी तुम्हाला त्याचा व्हिडिओही पूर्ण शेअर केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मी ते मस्त अशी मला बाजरीची भाकरी बनवायला आवडते. आणि विदिन म्हणजे मला 10-15 मिनटात म्हटलं तर होऊन जाते. माझं फास्ट प्रोसेसमध्ये मला काही करायचं असेल तर बाजरीची भाकरी आणि त्याच्यासोबत कुठलीही सुकी भाजी असेल तरी चालतं. आता मी इथे बाजरीची भाकरी केली, पण मी ती तव्यावरती न भाजता मी गॅसवरती डायरेक्ट भाजली. म्हणजे मला सवय आहे जास्त गॅसवरती भाजायची, पण ते ॲक्च्युली चांगलं नसतं. म्हणजे गॅसचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये जाणं हे चांगली गोष्ट नसते. तुम्ही जर करत असाल तर तुम्ही शक्यतो भाकरी तव्यामध्येच भाजा.
मला थोडीशी कडक भाकरी हवी होती म्हणून मी ती डायरेक्ट गॅसवरती भाजलेली आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेले आहे. आणि कोणी कोणी भाजतं गॅसवरती डायरेक्ट, कोणाला सवय असते गॅसवरती पटकन फुलतात, चांगल्या फुलून येतात. जसं की तव्यामध्ये जास्त फुलत नाहीत. म्हणजे मला सवय गॅसवरती भाजायची आहे, तर माझी तव्यामध्ये भाजलेली भाकरी एवढी काही चांगली होत नाही आणि ती अशी कडक होत नाही किंवा कधी कधी अशी फुलत नाही. त्यामुळे मी शक्यतो गॅसवरतीच भाजते. आणि अशा प्रकारे मी मस्त असा नॉर्मल साध्या जेवणाचा एक व्हिडिओ बनवला आणि मी तुमच्यासोबत शेअर केला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला तुम्ही नक्की सांगू शकता. आणि तुम्हाला कसं वाटतं रोजचं जेवण याच्याबद्दलही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर असंच आपण भेटत राहू नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.